सोलापूर जिल्हा हा साधारणतः शेतकरी वर्गाच्या संदर्भात समजला जातो, कारण इथं सोलापूर पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतीचं उत्पादन जास्त होतं, कारण इकडं फॅक्टरीची तशी कमतरताच आहे. उदाहरणार्थ मी जिथं काम करतो तो उत्तर सोलापूर, त्या उत्तर सोलापूरमध्ये जास्त शेतकऱ्याचा जो भाग येतो तिथं स्त्रियांना किंवा रोजगारा संदर्भात भरपूर प्रॉब्लेम आहेत. रोजगाराविषयी जर तुम्हाला इथं एक प्रबल करायचं असेल, रोजगार जर उपलब्ध करायचा असेल, तर काही वेगवेगळ्या कंपनीज येणं अत्यंत गरजेचं आहे. महिलांचे तसे बरेच प्रॉब्लेम आहेत. आजकाल आता महिलांनीही बचत गटामार्फत बरंचसं काम चालू केलेलं आहे. महिला त्यामुळं काही स्वतःची उत्पादनं करून मार्केटमध्ये आणतायत, त्यामुळे त्यांना त्याच्यामधून बरंचसं उत्पादन मिळतं. पण ते एखादं घर सक्षम करण्यासाठी पुरेसं नसतं. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीज येणं आवश्यक आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण आमच्या उत्तर सोलापूर विषयी बोलत झालं तर तिकडं थोडंसं सुपीक जमीन कमीच असल्यामुळे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. पाणी नसल्यामुळे हंगामी शेती केली जाते, त्यामुळे तिथल्या लोकांना काही काळात काम असतं, त्याच्यानंतर काही काम नसतं. मग त्यांना जर त्याचा जोडधंदा जसं दुग्ध व्यवसायासारख्या काही व्यवसायासाठी काही करता आलं तर आपलं सोलापूर जिल्हा सक्षम आणि सुजलाम सुफलाम होऊ शकतो.